गुरुजी, गण्या, मी तुला कानाखाली मारली, याचा भविष्यकाळ सांग बघू. गण्या, जेवणाच्या सुट्टीत तुमची गाडी पंक्चर होणार. परीक्षेत अवघड प्रश्न आला की कळतं. वर्गाला किती खिडक्या आहेत, वर्गाच्या छताला किती जाळे आहेत, भिंतींचं प्लास्टर कुठे कुठे गेलंय, वर्गात पंखा आहे की नाही. वडील, बाळा, कसा गेला आजचा पेपर. मुलगी, बाबा, तुम्ही मुलगा बघायला चालू करा. लहानपणी, मोठा झाल्यावर मी डॉक्टर होईन, पायलट होईन किंवा इंजिनियर होईन. तरुणपणी, अरे त्या झेडपीच्या शिपायाच्या जागा निघाल्या की सांग. पेशंट, डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल. डॉक्टर, 3 लाख रुपये. पेशंट, आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर. डॉक्टर, चल निघ इथून. No, 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 no. गंपू, तुझ्याकडे माझा मोबाईल नंबर आहे ना, मग पत्र का पाठवलंस. झंपू, आधी फोनच केला होता, पण एक बाई सारखी सांगत होती प्लीज ट्राय लेटर. वय 18, अपना टाइम आएगा. वय 25, अपना टाइम आएगा. वय 35, अपना टाइम आएगा. वय 45, अपना टाइम आएगा. म्हातारपणी, डॉक्टर म्हणतात नातेवाईकांना बोलवून घ्या, यांची वेळ संपत आली आहे. नदी किनारी रोमॅन्टिक वातावरणात एक जोडपे बसले होते. प्रेयसी, तुझा काय प्लॅन आहे. प्रियकर, तोच ग 199चा 1.5 GB पर डे. प्रेयसी, मर मेल्या मोबाईलमध्येच. नख कापल्यावर जो स्टीलच्या डब्याचं घट्ट बसलेलं झाकण उघडण्याची हिंमत ठेवतो, तो आयुष्यात काहीही करू शकतो. संता एके दिवशी बँकेत जाऊन झोपला, कारण तिथे लिहिलं होतं यहाँ सोने पर लोन मिलता है. हॉलिवूड आणि बॉलिवूडची ॲक्टिंग एकीकडे आणि नातेवाईकांकडे पैसे उसने मागितले तर त्यांची ॲक्टिंग एकीकडे. दोन्ही पाण्यासारखे असतात. शिक्षक, मी तुझा जीव घेईन, याचं इंग्रजीत भाषांतर कर. पप्पू, ते इंग्रजी गेलं उडत, तुम्ही हात तर लावा मला, मग बघा काय होईल तुमचं. नोकर, साहेब, मला केराच्या टोपलीत 100च्या 5 नोटा सापडल्या, ह्या घ्या. मालक, मीच फेकून दिल्या होत्या, नकली आहेत त्या. नोकर, हो म्हणूनच परत करतोय. पेशंट, डॉक्टर साहेब, तुम्ही सांगितल्यापासून मी अजिबात दारू पित नाही, फक्त कुणी आग्रह केला तरच घेतो. डॉक्टर, छान, हे कोण तुमच्याबरोबर. पेशंट, यालाच ठेवलं आग्रह करायला. No, 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 no. तुमचा मुलगा न सांगता अचानक प्रसाद वाढायला पुढे पुढे जाऊ लागला की समजून जा, होणारी सूनबाई आरतीला आली आहे. मित्राला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो तर तो म्हणाला दर्द दिलो के कम हो जाते, अगर सफरचंद के बदले गाय छापली आते. निशांत खूप मोठ्या मोठ्याने रडत असतो. बंटी, काय झालं, का रडतोयस. निशांत, अरे काय करू, ज्या मुलीला विसरण्याचा प्रयत्न करतोय तिचं नावच आठवत नाहीये.